श्री समर्थाने जन्मापासून ते निजधामापर्यंतचा काळ हा प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी विलीन करून आपल्या आयुष्याचे कल्याण केले। आपल्या मालिकेचे नाव श्री समर्थ विवरण मालिका असंच का ठेवलं? कारण तुम्ही मला उद्या महाराज, बुवा, कीर्तनकार, प्रवचनकार आणि निरूपणकार ही उपाधी लावू नये म्हणून। आणि विवरण म्हणजे अगदी गुरु शिष्यांचा संवाद। हे 7 खंड म्हणजे सत्संगाची अखंड धारणा। समर्थांच्या जन्माच्या आधीचा अत्याचाराचा आलेख विस्तारित स्वरूपात आपण पाहिला। नंतर दुसरा खंड ही बालावस्था, अर्थात निर्गुण निराकार सगुण साकार परब्रह्म अवस्था। आईला दिलेल्या वचनाप्रमाणे नारायणाचे भोळ्यावर उभं राहून लग्न मंडपातून निघून जाणे। या तारुण्य अवस्थेमध्ये आपल्याला चमत्काराचे आणि साक्षात्काराचे दर्शन होईल। चौथा खंड प्रौढ अवस्था, अर्थात सगुण साकार मोक्षश्रिया अलंकृत अवस्था। हा 5वा खंड हा 12 वर्षाचा कालावधी होता। 6वा खंड सत्तरी अवस्था, अखेर 7वा खंड काल ब्रह्म समचरण निजधाम अवस्था। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींनी प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी आपला देह विलीन करून समर्थ निजधामास गेले। जय राम, जय जय राम, श्री राम अर्थ तिथ दे। रसिक श्रोते हो, नमस्कार। मी प्रशांत अशोक साठे, हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत अर्थात टर्ली टी व्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अर्थतीर्थदेव या आध्यात्मिक सिरीजद्वारे राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री समर्थ विवरण मालिकेमधील 4थ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। पंदिरकर सर, तुमचेसुद्धा मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। श्रीराम। श्रीराम। सर, मागच्या पर्वात आपण सांगितल्याप्रमाणे समर्थ विवरण मालिका ही 7 खंडात विभागली गेली आहे। तरी माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्या 7 खंडाची थोडक्यात पुन्हा एकदा धावती माहिती आपल्या प्रेक्षकांना करून द्या। श्रोते हो, आरंभीच पहिल्या मालिकेमध्ये आपली ही श्री समर्थ विवरण मालिका 7 खंडात विभागली आहे। त्याचे संक्षिप्त स्वरूप आपण सादर केले आणि आता प्रशांतजी यांनी आठवण करून दिल्याबद्दल आज आपण विस्तारित स्वरूपामध्ये या 7 खंडांची माहिती पाहणार आहोत। हे 7 खंड म्हणजे सत्संगाची अखंड धारणा, नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले। अर्थात 7 म्हणजे श्री सेवा दास्य भक्ती। श्री समर्थाने जन्मापासून ते निजधामापर्यंतचा काळ हा प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी विलीन करून आपल्या आयुष्याचे कल्याण केले आणि अखिल विश्वाला ग्रंथसंपदा, अनेक अभंग, आरत्या आणि सामर्थ्याची उपासना देऊन अखिल जीवसृष्टीला सामर्थ्य पुरवले। प्रशांतजी, पहिल्या खंडामध्ये समर्थांच्या जन्माच्या आधीचा अत्याचाराचा आलेख विस्तारित स्वरूपात आपण पाहिला। दुसऱ्या मालिकेमध्ये आपण समर्थांची संपूर्ण वंशावळ विस्तारित स्वरूपात अनुभवली। त्याचबरोबर समर्थांचे आध्यात्मिक विचार आजच्या कलियुगातील पिढीला किती महत्त्वाचे आहेत याचा विस्तारित स्वरूपात आढावा घेतला जाईल। नंतर दुसरा खंड ही बालावस्था, अर्थात निर्गुण निराकार सगुण साकार परब्रह्म अवस्था। त्यामध्ये नारायणाचा जन्म, तसेच साक्षात्कार आणि चमत्कारिक बाललीला, पुढे उपासना मंत्राची प्राप्ती आणि शेवटी आईला दिलेल्या वचनाप्रमाणे नारायणाचे भोळ्यावर उभं राहून लग्न मंडपातून निघून जाणे। पुढील तिसरा खंड ही तारुण्य अवस्था, अर्थात सतेज त्रिगुणातीत प्रखर वैराग्याची अवस्था। या तारुण्य अवस्थेमध्ये आपल्याला चमत्काराचे आणि साक्षात्काराचे दर्शन होईल आणि यामध्ये 12 वर्षात समर्थांनी समाज प्रबोधनातून अध्यात्माची सुरुवात केली आणि नाशिक टाकळी येथील टाकळी या गावी पहिल्या गोमय मातेची स्थापना केली आणि पुढे तीर्थाटनाला आरंभ झाला। पुढे क्रमाने 4था खंड प्रौढ अवस्था, अर्थात सगुण साकार
मोक्षश्रिया अलंकृत अवस्था. या अवस्थेमध्ये श्रोते हो, 12 वर्षात सगुण असून निर्गुण स्वरूपात असे तू हिमाचल ते कन्याकुमारीपर्यंत तीर्थाटन आणि देशाटन, 1100 मठांची स्थापना आणि विशेष म्हणजे उन्मनी अवस्थेत संचार कसे केले याचे यथार्थ दर्शन. पुढे क्रमाने 5वा खंड मध्ययुगीन ब्रह्मचर्य अवस्था अर्थात नाद ब्रह्म सुस्थित समर्थांची गंधर्व अवस्था. हा 5वा खंड हा 12 वर्षाचा कालावधी होता. या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये त्रिगुणासहित सर्वच देवी देवतांचे समर्थांनी दर्शन घेतले आणि त्याच्यामध्ये साक्षात्कार करून 7 वर्ष शिवतरगळी स्थानापन्न होऊन शेकडो ग्रंथांचे लिखाण पूर्ण केले. 6वा खंड सत्तरी अवस्था अर्थात चैतन्य शांती ब्रह्म सायुज्यता समीप आणि विशेष अशी उल्लेखनीय उन्मनी अवस्था. हा काळ समर्थांनी सज्जनगडावर अखंड ध्यानात आणि शेकडो दासांना घडवण्यात घालवला. तसेच दासांना उपासमंत्र देऊन समाज प्रबोधन करून आपले आयुष्य सार्थकी लावले. अखेर 7वा खंड काल ब्रह्म समचरण निजधाम अवस्था अर्थात सगुण देह निर्गुण निराकारी अंतःकरणात विलीन होण्याची अवस्था. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींनी प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी आपला देह विलीन करून समर्थ निजधामास गेले. रसिक श्रोत्यांच्या पसंतीस उतरलेल्या आजच्या या 4थ्या पर्वात श्री समर्थ विवरण मालिकेत राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जन्माच्या आधीचा पूर्वकालीन इतिहास आपण लेखक, गीतकार, संगीतकार श्री जयवंत पंदिरकर सर यांच्या सान्निध्यात विस्तारित स्वरूपात पाहणारच आहोत. त्याआधी सर, माझी आणखी एक आशंका आहे. कसं आहे प्रशांतजी, श्रोत्यांचे प्रश्न आहेत म्हणून उत्तर आहे आणि म्हणून मला सांगायला नक्कीच आवडेल. पण सर, आपल्या मालिकेचे नाव श्री समर्थ विवरण मालिका असंच का ठेवलं? कारण तुम्ही मला उद्या महाराज, बुवा, कीर्तनकार, प्रवचनकार आणि निरूपणकार ही उपाधी लावू नये म्हणून. आणि विवरण म्हणजे अगदी गुरु शिष्यांचा संवाद. इतरत्र सर्व ठिकाणी होर्डिंगवर राजाधिराज, महाराज, निरूपणकार, ज्येष्ठ कीर्तनकार असे सर्रास लिहिले जाते. कसे आहे प्रशांतजी, आता व्यक्ती स्वतंत्र आहे ना, तेव्हा त्यांना त्यांच्या जाहिरातीवर काय उपाधी लिहावी हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. पण मला त्या पात्रतेचा समजत नाही. मी एक शूद्र समर्थांचा उपासक आहे. म्हणून प्रशांतजी, आपल्या मालिकेचं नाव श्री समर्थ विवरण ठेवले आहे. बरं, ते लेखक, गीतकार, संगीतकार म्हणून मला म्हणणे एक वेळ ठीक आहे. मग सर, तुमच्याबद्दल असे का लिहू नये सर? प्रशांतजी, तुम्ही मला उपाधी देणं ते मी स्वीकारणं हे अगदी सोपं आहे. पण आचरणाचं काय? कर्म, सत्कर्म, सदाचार, सत्सद विवेकाचा विचार हा जर आपल्या अंतरी घडत नसेल ना, तर या उपाध्यांचे अवडंबर लावून काय उपयोग होणार? श्री समर्थ विवरण यात काय खासियत आहे वेगळं? अगदी सरळ शब्दात म्हटले तर पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढिले, ते हे विवरद्वार अर्थात श्रवणद्वार. विवरण म्हणजे संतसंग, विवरण म्हणजे सार आणि आसाराचा निवाडा, विवरण म्हणजे सत्कर्म आचरणाची फलश्रुती, विवरण म्हणजे सत्सद विवेकाची प्राप्ती, विवरण म्हणजे गुरु शिष्यांचा संवाद. श्रोते हो, विवरण म्हणजे आत्मा आणि अनात्मा यांचा सुसंवाद. कारण विवरता मनाचे फडके होते. म्हणूनच श्री समर्थ म्हणतात, जसा कपडा वापरून त्याचे फडके होते तसे विवरण करत असताना शेवटी आपल्या मनाचे सुद्धा फडके झाले पाहिजे. आणि मी तत्त्वज्ञाता, विचारवंत, प्रतिभावंत आणि आत्मज्ञानी आहे असा कुसटचा सुद्धा विचार अंतरी येऊ नये म्हणून आपल्या मालिकेचे नाव श्री समर्थ विवरण ठेवले आहे. सर, खूप सुंदर माहिती सांगितली. पण उपाधीविषयी आणखीन काही विस्तारित स्वरूपात काही सांगाल का आम्हाला? उपाधी देहबुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. प्रशांतजी, नाना प्रकारच्या उपाध्या घेऊन आयुष्याचा सावळा गोंधळ करण्यात काहीच तथ्य नाही. कारण ते ईश्वरालाही मान्य नसतं. या आत असलेल्या देहप्रपंचामध्ये श्री सद्गुरूंचे नामस्मरण करून आपला वैवाहिक तसेच कौटुंबिक संसार संत संघातून सुसंस्कृत करणेच हितकारक ठरेल. कारण आता हिमालयात न जाता सत्संगात राहूनच देहप्रपंच आणि संसार करण्याची नियंत्याची आज्ञा आहे. नातेसंबंधातील संस्काराने उत्तम जोडलेला संसार तो सोडून हिमालयात किंवा घनदाट जंगलात जाऊन बसणं अगदी सोपं आहे. पण आपल्या उदरनिर्वाण अर्थात पोटातील भुकेचे काय करायचे?
वाल्याकुळी यांनी 14 वर्ष केवळ वायुभक्षण करून मरा मरा म्हणताना नकळत त्यांच्या अंतरी रामाचा जन्म झाला आणि त्या नामस्मरणामध्ये ते वाल्याचे वाल्मिकी ऋषी झाले. वाल्मिकी जेथे तप केले ते वनपुण्य पावन झाले. शुष्क काष्टा अंकुर फुटले तपोबळे जयाच्या. बरे, मठात राहण्याचा दुष्परिणाम काय होते ते पुढे ऐका. मठात देवाला नेण्यासाठी आणि स्वतःला दूध पिण्यासाठी एक गाय आणली आणि आता गाईचं संगोपन कोण करणार म्हणून बाई आणली. प्रशांतजी, आता मी काय पुढे सांगणे आणि तुम्ही ते ऐकणे ते काही योग्य नाही. सुज्ञास सांगणे न लगे श्रोते परमेश्वराची केवळ. आपल्या देहरूपी आयुष्याचा बाहेर खेळ खंडोबा करणं सोपं आहे, पण आतल्या विषयांचं काय प्रशांतजी? आतले काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, अहो दिवसभरात ज्ञानाच्या आणि आत्मज्ञानाच्या अमाप गोष्टी आपण सांगू, पण अंधार झाले की त्यांचे विषय आणि वासनारूपी कारस्थान सुरू होते. म्हणून श्रोते हो, समर्थ म्हणतात, कार्य जरी शुभ आणि मंगल असले तरी सावधान. अहो आईवडिलांचे ऋण, देशाचे, समाजाचे, कुळाचे तसेच मातृभूमीचे ऋण हे कोण फेडणार? बरं, पत्नीला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची? पुढे मुलांचे संगोपन, हे सर्व ऋण म्हणजे हे लोन आपणच काढले आहे ना. मग त्याचे हप्ते कोण फेडणार? बरं, हप्ते थकले तर व्याजावर व्याज, पुढे चक्रवाढ व्याज आणि शेवटी जप्ती. फेरामागे चाले फेरा, प्राणी गुंतला संसारा. श्रोते हो, हे सर्व सोडून मुक्ती मिळण्यासाठी जो हिमालयात जाऊन बसतो, याकरता समर्थ रामदास स्वामी म्हणतात, गुरु भेटला कच्चा आणि प्राण गेला कोराचा. म्हणून येथे समर्थ म्हणतात, शहाण्याने ऐसे न करावे. म्हणून मना सज्जना भक्तिपंथीशी जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून ध्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. आणि म्हणून इथे समर्थ सावध करतात. ते कसे? आधी प्रपंच करावा नेटका, मग घावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका, विवेकी हो. सर, हा श्लोक खूपच सुंदर आहे, पण या श्लोकाचा साध्या सरळ शब्दात अर्थ सांगाल का आम्हाला? अत्यंत छान प्रश्नांची विचारणा झाली आणि उत्तरही तसं समर्पक आहे. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका, विवेकी हो. या श्लोकाचा अर्थ कित्येक लोक चुकीचा घेतात. आधी प्रपंच करावा नेटका अर्थात प्रपंच म्हणजे संसार नव्हे, तर प्रपंच म्हणजे देह प्रपंच, अर्थात देह, इंद्रिय आणि प्राण. प्रशांतजी, तुम्ही आम्ही म्हणजे देह आणि आपल्या अंतरी असलेली इंद्रिय म्हणजे अस्थि, हाडे, मांस, त्वचा, शिरा, नाडी म्हणजे शरीरातील चळणवळण आणि प्रसारण, याला देहप्रपंच म्हणतात. थोडक्यात प्रशांतजी, देहाच्या आतील बाहेरील प्रपंच अर्थात तोही ईश्वराने आपल्याला जगण्यासाठी निर्माण केलेला देहप्रपंच आणि आपल्या विचाराने जो सजवला तो संसार, जो किती केला नेटका तर तो फिकाच पडत असो. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. म्हणजे देहातील प्रपंच उत्तम असेल तर बाहेर परमार्थ उत्तम उत्तम करता येईल. म्हणून इथे समर्थ म्हणतात, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. सर, आजपर्यंत प्रपंच आणि संसार म्हणजे लग्न करणं, मूलबाळ होणं हेच आमच्या मनावर कोरलं गेलं होतं. परंतु तुम्ही आम्हाला जसं समजावून सांगितलं, त्यामुळे आम्हाला सुद्धा संसार आणि प्रपंच यातला फरक चांगलाच कळाला आहे. पण सर, आपण याआधी सांगितले की या उपाध्या आहेत, पण लावून नुकसान काय होते त्याबद्दल थोडं समजावून सांगाल का? मग उद्या तुम्ही मला कीर्तनकार म्हणाल, पुढे कीर्तनकार बुवा म्हणाल, पण कीर्तन याचा मूळ अर्थ मनुष्याच्या तनातील किरकिर दूर करणे आणि हा अधिकार संत परंपरेचा आहे. बरं, उद्या तुम्ही मला प्रवचनकार म्हणाल, परंतु परेतील वचन जाणणारा तोही अधिकार संतांचा आहे. पुढे तुम्ही मला निरूपणकार म्हणाल तर त्याचा मूळ अर्थ नीर म्हणजे पाणी आणि रोपण करणे म्हणजे मनुष्याच्या अंतरी कर्म, सदाचार, सत्सद्विवेक याचे श्रवणातून रोपण करणे. अर्थात तोही अधिकार जगद्गुरू संत परंपरेचा आहे. तो माझा अधिकार कसा असू शकतो? म्हणून आपल्या कार्यक्रमाचे नाव श्री समर्थ विवरण म्हणजे वाद विवाद वितंडवाद, मी मोठा की तो मोठा असं काही राहणार नाही. आपण एक समर्थ कार्याचे उपासक आहोत. आपली भक्त होण्याची पात्रता नाही,
म्हणून आजच एक मनाशी गाठ बांधून ठेवूया. श्रोते हो, जिथे अधिष्ठाता आहे तिथे अधिष्ठान आहे आणि त्याच व्यासपीठावर आध्यात्मिक, प्रासादिक, निरूपण, प्रवचन, कीर्तन करण्याचा अधिकार आहे. आणि हे प्रशांतजी अध्यात्माचं व्यासपीठ नाही, हे श्री समर्थ विचाराची देवाणघेवाण करणारी मालिका आहे. हे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे. सर, समर्थ विवरण मालिका ही आम्ही शाब्दिक रचनेतच पाहत होतो, परंतु तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने विवरणाचा अर्थ विस्तारित पद्धतीने सांगितला. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. यानंतर सर, मी तुम्हाला विनंती करतो की समर्थांची वंश परंपरा जाणून घ्यायला तुमच्याकडून आम्हाला नक्कीच आवडेल. नक्कीच प्रशांतजी. राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी अर्थात नारायण सूर्याजीपंत ठोसर यांच्या मागील 21 पिढ्या कशा प्रकारे श्री सूर्योपासक म्हणून उदयास आल्या ते जाणून आपण घेणार आहोत. श्री समर्थांचे मूळ वंशज श्री कृष्णाजी पंत ठोसर हे गोदावरीच्या काठी जमदग्नी गोत्र आणि देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण तसेच सूत्र अश्वलायन मोगलाईत बेदर प्रांती अर्थात हिरवे गावी वास्तव्याला होते. श्री कृष्णाजी पंत ठोसर यांनी गवळवाड्यातील लखमाजी गवळी यांस आपली पाटीलकी प्रदान केली आणि आपणास स्वतः ज्योतिषशास्त्राची विद्या अवगत असल्यामुळे केवळ निष्काम समाज प्रबोधन करण्याच्या वृत्तीने उदरनिर्वाह करू लागले आणि त्याच गवळवाड्याचे नामकरण पुढे जाम असे झाले. तेच श्री समर्थ रामदास स्वामींचे मूळ जन्मस्थान. बरं, पैठणचे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज म्हणजे अगदी 90 ते 100 किलोमीटरवर अंतरावर वास्तव्याला आहे. मित्रांनो, समर्थांचे जन्मस्थान हे पूर्वी गौळवाडा या नावाने ओळखले जायचे. नंतर ते स्थान जांब या नावाने ओळखले जाऊ लागले आणि सध्याच्या काळात समर्थांचे जन्मस्थान हे जांब समर्थ या नावाने ओळखले जात आहे. बरोबर प्रशांतजी. कृष्णाजी पंतांच्या उदरी दशरथ पंतास पुढे 6 पुत्रे जन्माला आली. त्यांची नावे रामजी पंत, लक्ष्मण पंत, भरतपंत, शत्रुघ्न पंत, हनुमंत पंत आणि 6वे वासुदेव पंत. त्यामध्ये वासुदेव पंत व्याकरणशास्त्रात प्रवीण होते. दशरथ पंतांचे ज्येष्ठ चिरंजीव रामाजी पंत जांबेच राहिले आणि कृष्णाजी पंत षटकर्मामध्ये निपुण तसेच श्रीरामाच्या भक्तीमध्ये निष्णात असून वैराग्य वृत्तीचे होते. ते म्हणजे श्रीरामाच्या दास्यभक्तीमध्ये रममाण होऊन त्यांच्या उदरी त्र्यंबक पंत जन्मास आले आणि त्र्यंबक पंतांच्या घराण्यात सूर्याजी पंत जन्माला आले. म्हणजेच त्र्यंबक पंत श्री समर्थांचे आजोबा आणि सूर्याजी पंत समर्थांचे तीर्थरूप आदरणीय पिताश्री. म्हणजे पंदिरकर सर, समर्थांचे आजोबा कृष्णाजी पंत ठोसर ही 20वी पिढी, समर्थांचे पिताश्री सूर्याजी पंत ठोसर ही 21वी पिढी आणि समर्थांची 22वी पिढी, बरोबर ना? उत्तम. पुढे सूर्याजी पंत ठोसर हे आदिलशाहीच्या अंमलदाराकडे सरकारी नोकरीला होते. सूर्याजी पंत प्रेमळ स्वभावाचे आणि कामकाजात अत्यंत चोख, आचरण शुद्ध, पवित्र आणि सात्विक वृत्तीचे तसेच वात्सल्यरूपी स्वभाव असल्यामुळे त्याचप्रमाणे लिखाणामध्ये अगदी चोख. म्हणून त्या काळात त्यांना लिपिक म्हणून सन्मानाने कुलकर्णी पद बहाल करण्यात आले. त्यानंतर मूळचे ठोसर घराणे पुढे कुलकर्णी म्हणून उदयास आले. म्हणून श्री सूर्याजी पंत कुलकर्णी हे समर्थांचे पिताश्री आणि राणूबाई ह्या मातोश्री. तेव्हापासून श्री समर्थ रामदास स्वामी यांचे मूळ नाव नारायण सूर्याजी पंत कुलकर्णी झाले. श्री समर्थांच्या कुळात 21 पिढ्यांनी प्रभू श्री रामचंद्र आणि सूर्यनारायणाची उपासना केली होती. राणूबाई आणि सूर्याजी पंतांना लग्न होऊन 24 वर्षे झाली, परंतु पोटी संतान नव्हते. राणूबाई आणि सूर्याजी पंत यांची 2 तपे अर्थात 24 वर्षाची तपश्चर्या तसेच सूर्यनारायण आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या नित्यकाळ उपासनेच्या सामर्थ्याने पहिला गोदावरीला केलेला संकल्प म्हणून गंगाधर पुत्र जन्माला आला आणि दुसरा समर्थ अर्थात हनुमंताचा अवतार अगदी राम जन्माच्या दिवशी दुपारी 12 वाजता श्री समर्थ बाळ नारायण जन्माला आले. आणि विशेष म्हणजे संत एकनाथ महाराजांच्या श्रीमुखातून समर्थांचे नारायण म्हणून नाव पडले ते विस्तारित स्वरूपात पुढे आपण पाहणारच आहोत. सर, ही अगदी इत्तमभूत माहिती समर्थांच्या वंश परंपरेची झाली. आता माझा असा पुढचा प्रश्न आहे की समर्थांचा जन्म झाल्यानंतरची सामाजिक परिस्थिती कशी होती याच्याबद्दल थोडं विस्तारित स्वरूपात सांगाल का आम्हाला? श्री समर्थांच्या जन्माच्या वेळी समाजामध्ये निष्प्रभता आणि निष्क्रियता पसरली होती.
मनुष्य दिनदुबळा आणि लाचार झालेला होता. मनुष्याला इति कर्तव्यताचा आणि स्वहिताचा विसर पडला होता. सर्वत्र अत्याचार आणि गुलामगिरीने देशाची पायमल्ली झाली होती आणि समाजातील मानसिक अवस्था विकलांग आणि असहाय्य झालेली होती. परंतु श्री समर्थांचे स्वप्न होते की मनुष्य संस्कार संपन्न, नीतीसंपन्न, चारित्र्य संपन्न आणि बलसंपन्न झाला पाहिजे. प्रयत्न, प्रबोध आणि प्रचिती या 3 शब्दात श्री समर्थांच्या भक्तीचे सार आहे. समर्थांची जन्मभूमी जांब, तपोभूमी पंचवटी आणि कर्मभूमी म्हणाल तर अखिल भरतखंड. श्री समर्थ अर्थात सर्व गुणसंपन्न अधिकारी, खगोल, भूगोल, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान तसेच युद्धनीती, शस्त्र आणि शास्त्रविद्येमध्ये निपुण अर्थात प्रातस्मरामी राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी. श्रोतेहो, सुमारे 500 वर्ष लोटली, परंतु महाराष्ट्राला अत्याचारापासून सोडविणारा कोणी वाली उरला नाही. आणखी एक विशेष महत्त्वाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कलियुगात एकाच काळी 3 युगपुरुष विश्वकल्याणाकरिता जन्माला यावे म्हणजे माझ्या मते नियतीचीच संकल्पना असावी. श्रोतेहो, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज अर्थात देहूगाव, राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी अर्थात जांबगाव आणि शिवकल्याण राजे छत्रपती शिवाजी महाराज अर्थात शिवनेरी. आणि म्हणूनच पंधीरकर सर अखिल विश्व या सर्व संतांच्या आजही चरणी नतमस्तक होत आहे. तसेच सर रसिक श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद आणि शुभेच्छा भरभरून मिळत आहे. पंधीरकर सर, श्रोत्यांची अशी एक विनंती आहे की या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण सुरू असताना आम्हाला सुद्धा प्रश्न विचारून प्रत्यक्षात संवाद साधण्याची व्यवस्था व्हावी. अर्थात निलेशजींची परवानगी घेऊन मलाही श्रोतेहो आपल्याबरोबर संवाद साधायला नक्कीच आवडेल. तेव्हा रसिक श्रोतेहो, यापुढे श्री समर्थांचे सामर्थ्य नक्कीच आपण जाणून घेणार आहोत. आता इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या पर्वात. अशीच समर्थांबद्दलची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, तुमच्या मित्रपरिवारासोबत सोशल मीडियावरती शेअर करायला अजिबात विसरू नका. श्रीराम. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम अर्थ तिथ